नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण वर्षावासातील पवित्र आचरण कसे असावे याबद्दल बौद्ध धर्माच्या संदर्भात सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. वर्षावासातील पवित्र आचरण. बौद्ध परंपरेत वर्षावास हा भिक्खू भिक्खुणींनी पावसाळ्याच्या काळात एका ठिकाणी राहून अधिक साधना, अध्ययन आणि आत्मशुद्धी करण्याचा काळ आहे. या काळात मन, वाणी आणि शरीर यांचे शुद्ध आचरण करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. पंचशिलाचे पालन. वर्षावासात पंचशिलाचे पालन करणे महत्त्वाचे आहे. प्राणी हिंसा न करणे, चोरी न करणे, गैरवर्तन टाळणे, खोटे बोलू नये आणि मादक पदार्थांपासून दूर राहणे. ध्यान व साधना. दररोज नियमितपणे विपश्यना, श्वासावर आधारित ध्यान, आनापानसती किंवा मैत्री भावना ध्यान करावे. यामुळे मन शांत, एकाग्र आणि निर्मळ होण्यास मदत होते. शुद्ध वाणी. खोटे बोलणे, निंदा, चुगली, कठोर शब्द आणि निरर्थक वाद टाळावेत. सत्य, प्रेम आणि हितकारक गोष्टी बोलाव्यात. करुणा व मैत्रीभाव. सर्व जीवांबद्दल दया, करुणा आणि मैत्रीची भावना ठेवावी. कोणालाही जाणून बुजून त्रास देऊ नये. लोभ व अहंकाराचा त्याग. वस्तू, पैसा, प्रतिष्ठा किंवा इतर गोष्टींचा अतिरेकाने मोह न ठेवता साधेपणाने जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. धम्माचे अध्ययन. या काळात बुद्धांचे उपदेश, धम्मपद आणि इतर बौद्ध साहित्य यांचे वाचन व चिंतन करावे. केवळ वाचन न करता त्या शिकवणुकीचा दैनंदिन जीवनात उपयोग करावा. सेवा व दान. गरजू व्यक्तींना शक्य तितकी मदत करावी. अन्नदान, वस्त्रदान, शिक्षणासाठी मदत किंवा समाज उपयोगी कार्य करणे हेही पुण्यकारक आचरण मानले जाते. आत्मपरीक्षण. दिवसाच्या शेवटी आपल्या कृतींचा विचार करावा. आज मी कोणाला दुखावले का? माझ्याकडून चुकीचे बोलले गेले का? माझ्या वर्तनात लोभ, राग किंवा द्वेष आला का? चूक झाली असल्यास ती सुधारण्याचा प्रयत्न करावा. वर्षावासाचा मुख्य उद्देश. वर्षावास हा केवळ एक धार्मिक विधी नसून मनाची शुद्धी, सदाचार, ध्यान, धम्माचे आचरण आणि आत्मपरिवर्तन यासाठीचा काळ आहे. बुद्धांच्या शिकवणुकीनुसार बाह्य दिखाव्यापेक्षा मन, वाणी आणि कर्म यांची शुद्धता अधिक महत्त्वाची मानली जाते. शील, समाधी, प्रज्ञा या मार्गाने जीवन अधिक शांत, संयमी आणि प्रज्ञावान करण्याचा प्रयत्न करणे हे वर्षावासातील पवित्र आचरणाचे सार आहे. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.